नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा ग्रामसेवक भरतीसाठी IMP GK तांत्रिक असेल, विज्ञान असेल, त्याचप्रमाणे चालू घडामोडी असे सर्व महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि सोबतच या ठिकाणी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा, आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला, महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 10,000 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, मूलद्रव्यांना नाव देण्याची सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही डॅश डॅश यांनी शोधून काढली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बर्झिलियस आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी झारखंड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1860 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कुंद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्नाटक राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, उपराष्ट्रपतींची निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 35 वर्षे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, किमान किती कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य महाराष्ट्र सरकारतर्फे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक पार्कमध्ये ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 100 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, फ्रीडम अँड मिडनाइट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॅश डॅश हे आहेत किंवा कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लॅपिरे व कॉलिन्स आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुचकुंद आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। तर प्रश्न क्रमांक 10 बघा, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंबेनळी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणास शासनाने ग्राम स्तरावरील जन्ममृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रामसेवक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणता सर्वात मोठा धोका AAXA च्या रिपोर्ट 2023 नुसार जगात मानला जात आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हवामान बदल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, 4G वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगर परिषद कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इस्लामपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, इन्सुलिन या डॅश डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संप्रेरक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कृष्णा नदी कोठून उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाबळेश्वर आपलं योग्य उत्तर आहे। आणि महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंट करून लगेच उत्तर मला द्यायचं आहे। म्हणजे यावरून मला अंदाज येतो की किती विद्यार्थी माझा व्हिडिओ मनापासून बघता, किती विद्यार्थी अभ्यास या ठिकाणी मनापासून करताय। प्रश्न क्रमांक 16 बघा, 20 ऑगस्ट
काय 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अक्षय ऊर्जा म्हणून या ठिकाणी पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17 बघा, अनेक औषधी वनस्पती असलेले लातूर जिल्ह्यातील बडवळ बेट कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चाकूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 120 ते 80 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिंहगड एक्सप्रेस आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय की आपण महत्त्वाचे IMP प्रश्न घेऊन ग्रामसेवक भरतीसाठी IMP प्रश्नपत्रिकेचे बरेच व्हिडिओ बनवले आहे. सोबतच असेच या ठिकाणी GK आणि तांत्रिक प्रश्नावरती देखील बरेच व्हिडिओ बनवले आहे. जर तुम्हाला आपल्या इथून मागचे असे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 20 बघा, जगभरातील किती टक्के मध्यमवर्गीय UNDPच्या अहवालानुसार भारतात राहतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 24% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅशच्या लेण्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वेरूळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सचिन तेंडुलकर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून पॉलीलोंग हे कोणत्या राज्यातील गाव आहे? तर बघा मेघालय, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मेघालय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, पुढीलपैकी डोळ्याचा कोणता आजार हा डोळ्याची समायोजना शक्ती कमी झाल्यामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजघाट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दंतीदुर्ग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, वस्तू आणि सेवा कर GST चोरीत देशात कोणते राज्य सर्वाधिक आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, नवेगाव हा वन्य पशु पक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणता जिल्ह्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोंदिया जिल्ह्यात येतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी CRR. काय ऑप्शन बी CRR. प्रश्न क्रमांक 30 बघा, राज्याच्या कोणत्या विभागात धवल क्रांती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मराठवाडा आणि विदर्भ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारताच्या भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विनोबा भावे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, भारताचा वाटा एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 25% आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वात कार्यशील आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संपूर्ण आंतरिक परावर्तन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, कोणत्या राज्यात द्विगृही कायदे मंडळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, देशात 31 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 37, लहान आतडे हे मोठ्या आतड्यांच्या तुलनेने डॅश डॅश असते म्हणून त्याला लहान आतडे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अरुंद आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अरविंद घोष आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वेस्ट इंडिज आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतोय, जर अजूनपर्यंत देखील तुम्ही आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करायचं आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, भारतासह 6 देशांना पर्यटन विजा मोफत देण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी श्रीलंका आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा, महाराष्ट्र राज्य महसूल वर्ष कोणत्या महिन्यापासून सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1 ऑगस्ट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, पारस येथील विद्युत ऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बाळापूर आपलं योग्य उत्तर आहे. तर मला सांगायचं हे कोणत्या जिल्ह्यात येतं? या ठिकाणी कमेंट करून मला पटापटा सांगायचं लगेच की पारस हे विद्युत ऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात येतं, कमेंट करून मला लगेच सांगा. प्रश्न क्रमांक 43 बघा, केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा डॅश डॅशच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वित्त आयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वासाच्या ठरावाच्या मंजुरीसाठी किती सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2/3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणता पर्वत गड पर्वत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्लॅक फॉरेस्ट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नायट्रोजन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जपान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आरोग्य संदर्भातील जागतिक क्रमवारीत अमेरिकेच्या मॅकेन्से हेल्थ इन्स्टिट्यूटच्या सर्व्हेनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तुर्की आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, कोणती पर्वतरांग खंडित झाल्यामुळे घनानपूर खिंड तयार झाली आहे? कोणती घनानपूर खिंड तयार झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातपुडा आपलं योग्य उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 50 बघा, प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे.
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अकोले आपलं योग्य उत्तर आहे.